श्रीराम. आज आपण मनोबोधातला 55वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. ज्या सर्वोत्तमाचे गुणविशेष श्रोते हो आपण अभ्यासत आहोत, यातील एक नवीन त्रिसूत्री समर्थ आपल्या समोर ठेवत आहे. आजच्या त्रिसूत्रीचं केंद्रबिंदू अथवा मर्म हे या सद्भक्ताचं भक्तीचं स्वरूप कसं असतं, त्याचं जे भगवंताविषयी भक्तिभाव आहे त्याचं स्वरूप काय आहे, याचं विश्लेषण समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत. या श्लोकाचा प्रथमतः आपण सरळ अर्थ बघूयात. समर्थ म्हणत आहेत की या सर्वोत्तमाच्या दासाचं जे अंतरंग आहे, या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारची आशा अथवा दुराशा, नष्ट होणाऱ्या गोष्टींच्या विषयीचं ममत्व हे सापडत नाही. याचं अंतःकरण केवळ आणि केवळ प्रेमस्वरूप झालेलं असतं आणि ते प्रेमस्वरूप जाणीव रूपाने सर्वत्र सर्व चराचरामध्ये भगवंताला पाहत असतं. असा जो निरपेक्ष झालेला प्रेमस्वरूप झालेला जो भक्त आहे, अशा भक्ताचा प्रत्यक्ष परमेश्वर ऋणी होऊन जातो आणि या भक्ताचा गौरव तो त्रिलोकामध्ये करतो. त्या सर्वोत्तमाच्या दासाला तो धन्य करून टाकतो. असा या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोते हो, कधी आपण आपल्या जीवनामध्ये दुःख का आहे याचा विचार केला आहे का? असमाधान, दुःख हे नेमकं कुठून सुरुवात होते याचा जर आपण शोध घेतला, जसं एखादा डॉक्टरकडे आपण जावं आणि जर मुदतीचा ताप जर उतरला नाही तर तो आपली ब्लड टेस्ट करतो, रक्त तपासणी करतो, जेणेकरून या तापाचं मूळ काय आहे हे तो शोधून काढतो. तसं आपण आपल्या जीवनामध्ये जर उतरून हे दुःख, हे असमाधान येतं कुठून हे जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात येतो की ज्या फॉर्म्युला हा आपल्या दुःखाचं रूट कॉज किंवा मूळ कारण आहे. असमाधान किंवा दुःख हे मनुष्याचं कर्म भागिले अपेक्षा, कर्म भागिले आशा ह्या स्वरूपामध्ये आपल्या जीवनामध्ये राहतात. कर्म हे आपल्या जीवनामध्ये कोणाला सुटलेलं नाहीये. कर्म हे करावंच लागणार, मग ते प्रापंचिक असो की पारमार्थिक. या संतांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये इतकं अद्भुत कार्य केलं, एवढे मोठे संप्रदाय उभे केले, अनेक लोकांना भक्तीच्या मार्गाला लावलं. हा देखील एक तसा बघितला तर वैश्विक प्रपंचाचाच भाग होता. त्यामुळे कर्म हे ना संतांना सुटलेलं आहे ना आपल्यासारख्या सामान्यांना. पण कर्म भागिले जी आशा आहे किंवा जी अपेक्षा आहे, ह्यामध्ये मात्र संतांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये फरक राहतो. आपण कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाची अपेक्षा देखील आपल्या इच्छेनुसार व्हावी याची आशा धरून बसतो बघा. आणि आशा लावली तरी जरी कर्म आपण करत राहिलो तरी कर्मफळ हे भगवंताच्या इच्छेमध्ये, त्या प्रारब्धामध्ये सामावलेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेलाच आपल्या मनाजोगं कर्मफळ आपल्याला मिळेल असं नाही. कर्म करण्याची इच्छा कित्येकदा या फळ आपल्या मनाविरुद्ध मिळाल्यामुळे मनुष्याच्या मनातून निघून जाते. आपण बघतो बऱ्याचदा लोक चांगले एखादं कर्म करत असतात, मध्येच सोडून देतात, कारण की त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आशा पुरवल्या न गेल्यामुळं हे कर्म त्यांच्या हातून सुटून जातं. आपण जर आपल्या जीवनामध्ये कर्म करत असताना आपल्या आशा कमी करू शकलो किंवा शून्यत्वाकडे नेऊ शकलो तर आपलं समाधानच वाढत जाणार आहे. जसं मॅथमॅटिक्समध्ये डेरिव्हेटिव्ह नावाचा एक प्रकार असतो. x अपॉन 1 अपॉन 0 वेन x टेन्स टू 0 हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये 1 अपॉन x वेन x टेन्स टू 0, जसा जसा आपण शून्याकडे जात लागू तशी तशी त्याची व्हॅल्यू इन्फिनिटी म्हणजे अगणित होत जाते. तसं जर आपल्याला या आकुंचित प्रपंचातून वैश्विक व्हायचं असेल तर आपण आपला प्रवास हा शून्याकडं म्हणजे निरपेक्षतेकडे करायला सुरुवात केली पाहिजे. आणि संतांच्या जीवनामध्ये नेमकं जो स्ट्रेंथ सापडतो, जो समाधानाचा मार्ग सापडतो, तो या आशा आणि दुराशाला त्यांनी आपल्या अंतरंगामध्ये कधी येऊच दिलं नाही, कधी प्रवेशच करू दिला नाही. श्री महाराजांच्या पदोपदी संवादामध्ये वाक्य असायचं, रामाची इच्छा, रामाची इच्छा, रामाचं कर्तेपण. आपल्याकडेही आपण बरीचशी अशी वाक्य सारखी मनातल्या मनात पुटपुटत असतो, पण तसा आपला अंतरीचा कित्येकदा स्वभाव नसतो बरं का श्रोते हो. रामाची इच्छा हे म्हणत असताना अंतरंगीचा तळ हा आपला त्या पद्धतीने स्वच्छ झालेला नसतो.
आपल्यापैकी कित्येक लोक असं म्हणतात की एकदा श्री महाराजांच्या कानावर घातलं की आपली जबाबदारी संपते. आपण देखील बऱ्याचशा गोष्टी श्री महाराजांच्या कानावर घालतो, पण खरंच हे कानावर घातल्यानंतर आपली जबाबदारी संपली असं आपल्याला वाटतं का हो? आपण सारखं जसं एखाद्या खोलीमध्ये सारखं डोकावून बघावं तसं सारखं महाराजांना जाऊन बघत असतो की महाराज करतायत का आपल्या पद्धतीने, आपल्याला जसं हवंय तसंच घडतंय का? भाऊसाहेब केतकर हे महाराजांच्या हृदयामध्ये स्थान मिळवू शकले कारण की एकदा स्वारीच्या कानावरती घातलं की आपली जबाबदारी संपली हे त्यांना अत्यंत मनापासून पटलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये कधी आशेने प्रवेशच केला नाही. एकदा स्वारीच्या कानावर घातलं, ते जे करतील ते योग्यच करतील, जे घडेल ते रामाच्या इच्छेनेच घडेल, हा अंतरीचा भाव इतका दृढ झाला होता की त्यामुळं असमाधानाला जीवनामध्ये स्थानच उरलं नव्हतं. आणि या सर्वोत्तमाच्या दासाकडून जर आपल्याला काही शिकायचं असेल श्रोते, तो आपल्या कर्मामध्ये अपेक्षेचं, आशेचं जर आपण जे हे तंतू जर काढू शकलो तर आपल्या जीवनामध्ये आपण कर्म देखील उत्कटपणे करू, आपलं समाधान देखील कधी भांगणार नाही. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी आहे की कर्मफळाचं ओझं एकदा आपल्या खांद्यावरून गेलं, जे काही देतील ते महाराज देतील असा विचार जर केला तर आपण क्रिकेटमध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये बघतो की जेव्हा एखादा फलंदाज मुक्तपणे फलंदाजी करतो तेव्हाच त्याची फलंदाजी बहरते. तो कधी आऊट होण्याचा विचार करून जर खेळत राहिला, बिचकून खेळत राहिला तर तो खूप दाट शक्यता आहे की आऊट होऊन जातो. तसं कर्मफळाची जर अपेक्षा ठेवून आपण कर्मफळत राहिलो तर असंच बिचकून खेळताना बहुतांश वेळेला आपण चुकायची शक्यता आहे. पण दाता माझा राम आहे, तो करेल ते योग्यच करेल, मी एक माझं पाऊल पुढे टाकतो, मी माझ्या कर्मापासून हटत नाही, तो माझा सुपरवायझर आहे, अशा जाणीवेने मी माझं कर्म उत्तमातलं उत्तम करतो, असं जर आपण करत राहिलो तर बहुतांश वेळा कर्मफळ देखील आपल्या जीवनामध्ये बहरून येतं. आणि त्यामुळं आशा बाहेर काढणं याचा अर्थ कर्म चुकीचं करणं किंवा कर्मामध्ये खोट आणणं असं नाहीये. आपल्या जीवनामध्ये मुक्तपणे आपलं कर्म करणं, सहजपणे आपलं कर्म करणं आणि त्याचं फळ राम इच्छेमध्ये सोपवणं हे त्याचं मर्म आहे. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात की या आशेच्या पोटी काय गंमत झालेली आहे. आपल्याला असं वाटेल की ही आशा नावाची गोष्ट अत्यंत छोटी आहे कारण की प्रपंच हा आशेशिवाय होऊच शकत नाही. पण जसं एखादं छोटंसं झाडाचं तण यावा आणि आपण बघतो की जर तो तण वेळेत काढून नाही टाकला तर ती जागा सगळी त्या तणरूपी गवताने भरून जाते. तसं ही आशारूपी तण जर आपल्या जीवनामध्ये आला तर ही आशा नुसती एकटीच येत नाही, ती आपल्या सगळ्या मुलाबाळांसकट येते. म्हणजे काय करते की आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची आपल्याला आशा लागली की काम निर्माण होतो, म्हणजे ती प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. समजा जर ती इच्छा आपल्या मनाप्रमाणे झाली नाही तर आपल्या जीवनामध्ये क्रोध निर्माण होतो. जर आपल्या मनाप्रमाणे ती इच्छा पूर्ण झाली तर ती प्राप्त झाल्याचा अहंकार म्हणजे मद आपल्या जीवनामध्ये येतो. समजा आपल्याला मिळाली नाही पण दुसऱ्याला मिळाली तर या आशेपोटी आपल्या जीवनात मत्सर येतो. काय येत नाही या आशेपोटी? सर्व प्रकारच्या षड्रिपूंची मांदियाळी आपल्या हृदयामध्ये येण्याचं कारण ही आशा आहे. आणि त्यातही जर ती नष्ट किंवा नाशिवंत गोष्टींच्या बद्दल असेल तर ती आपल्याला अधपतनालाच कारणीभूत होते. आणि त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घर रीते. आपल्या जीवनातून जर आपण ही आशा समूळ दूर करू शकलो तर आपल्या जीवनामध्ये ही आशाच जात नाही तर तिच्याबरोबरची जी मुलं बाळ देखील निघून जातात, ते हृदयातून जागाच खाली करून टाकतात. आणि मग तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल. रामकृष्ण परमहंस म्हणायचे त्याप्रमाणे मला तुमच्या हृदयात यायचंय, तुमच्या खोलीत यायचंय, पण खोलीत इतकं सामान आहे, इतकी अडगळे की आतच येता येत नाही. ही आशा नावाचा तण उपटून काढला की ही खोली हळूहळू रिकामी व्हायला लागते आणि त्यामध्ये विठ्ठल भरायला सुरुवात होते. विठ्ठल भरतो म्हणजे नेमकं काय होतं? भगवंत हृदयात भरतो म्हणजे नेमकं काय होतं? आपल्याला असं वाटतं की संत हे प्रेमस्वरूप आहेत. संतांची कदाचित वृत्तीच प्रेमस्वरूप असते. जसं काही प्रापंचिकांची वृत्ती रागीट असते, जसं काही लोकांची वृत्ती ही अत्यंत कृपण असते, तशी कदाचित संतांची वृत्ती ही प्रेमस्वरूप असेल. पण श्रोते हो, प्रेमस्वरूप ही अवस्था हृदयामध्ये उत्पन्न होणं हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या हृदयामध्ये भगवंत येऊन आपलं निजधाम समजून तो राहतो. भगवंत हृदयामध्ये आल्याशिवाय संत हे प्रेमस्वरूप होऊ शकत नाही. सद्भाव हा साधूचं स्वरूप आहे आणि त्यामुळे साधू आणि सद्भाव हे दोघं जसे एकमेकांपासून वेगळे राहू शकत नाही, तसा भगवंत आणि त्याचं प्रेम हे साधूच्या अंतरंगामध्ये वेगळे राहू शकत नाही. साधू संत हे प्रेमस्वरूप होतात कारण की हृदयामध्ये भगवंत
हा येऊन निजधामाप्रमाणे राहत असतो. आणि संत त्यामुळे हे प्रेम स्वरूप होतात. हेच समर्थ माऊली या श्लोकात म्हणते की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. कारण की आशानी घर रिकामं केलं, सगळी त्याची प्रापंचिक मंडळी, त्याची ती षड्रिपू असलेली मंडळी ही सगळी बाहेर पडलेली आहेत. आणि मग अशा स्वच्छ झालेल्या चित्तामध्ये भगवंत आपलं निजधाम समजून येऊन राहतोय. संत प्रेम स्वरूप होत आहेत. संतांच्या प्रेमामध्ये आणि आपल्या प्रेमामध्ये एक अत्यंत छान असं आपल्याला एक प्रकारचं विविधभास असा दिसतो. तो असा की आम्ही पण प्रेम करतो, पण आमचं प्रेम कसं आहे? आमचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष आहे. व्यक्ती सापेक्ष म्हणजे हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हे माझे आई वडील आहेत, हे माझे नातेवाईक आहेत, हे माझे मित्र आहेत, हा मला आवडतो, हा मला आवडत नाही. आमचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि त्यामुळं आसक्ती हा आमच्या प्रेमाचा भाग आहे. संत हे व्यक्तीवर प्रेम करत असताना त्या व्यक्तीपेक्षाही त्याच्या अंतरंगामध्ये वसणारा राम या जाणीव रूपाने प्रेम करत असतात. आणि त्यामुळे संतांचं प्रेम हे व्यक्ती सापेक्ष नसतं. आपण प्रेम करतो ते माणसाच्या कर्तृत्वाकडं, माणसाच्या गुणांकडं, माणसाच्या पैशा अडक्याकडे बघून. संत प्रेम करतात हे या चराचरामध्ये नटलेल्या भगवंताचा मी अंश आहे म्हणून. हा त्यांच्या आणि आपल्या प्रेमामधला फरक आहे. आणि त्यामुळे श्री महाराजांच्याकडं किंवा इतर कुठल्याही संतांकडं अगदी गरीबातला गरीब मनुष्य जरी आला तरी श्री महाराज कधी त्याचा अव्यय करायचे नाहीत. महाराज कधी धान्य असणाऱ्या लोकांच्या पैशा अडक्यामध्ये अडकले नाहीत, तर ते फक्त केवळ भावामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यामुळं एखादा सावकार जेव्हा पैशाचे चांदीचं ताट भरून समोर महाराजांच्या आणतो, तेव्हा देखील श्री महाराज त्याच्यातला 1 रुपया उचलतात, पाण्यामध्ये कोणाला तरी बुडवून देतात. आणि जेव्हा एखादी म्हातारी महाराजांच्या मागून गरीब, जिला खायला प्यायला काही नाहीये, ती जात असताना महाराज तिला जाऊन म्हणतात की अगं माय, जरा थालपीठाला तेलाचं एखादं बोट लावत जा गं, पोट माझं फार दुखतं. त्यावरती त्या माईला कळतं की आपण जे सकाळी 10 लोकांच्याकडून मागून आणलेल्या गोष्टींचं एकत्र करून केलेलं जे थालपीठ असतं आणि जे घेताना रामाला दाखवतो की महाराज हे खा आणि मग आपण ग्रहण करतो, तो थालपीठाचा तुकडा श्री महाराजांच्या पर्यंत जातोय. आणि मग महाराज तिला सांगतायत की एखादं तेलाचं बोट त्याला लावत जा, म्हणजे माझं पोट दुखणार नाही. अर्थात संतांचं प्रेम हे त्या व्यक्ती सापेक्ष त्याच्या गुणधर्मांकडे बघून नसून त्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये वसणाऱ्या भगवंत स्वरूपांनी असतं. आणि त्यामुळे समर्थ इथं म्हणतात की वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा. असा हा आयुष्यातून आशा दूर केलेला, निरपेक्ष झालेला, हृदय भगवंतासाठी मोकळा केलेला आणि केवळ प्रेम स्वरूपाने ज्याचं हृदय भरून गेलेला असा हा सद्भक्त, असा हा समर्थांचा सद्भक्ताचा गौरव. आणि तो सर्वोत्तमाचा दास या जगामध्ये धन्य होतो. आणि कसा धन्य होतो तर समर्थ पुढे म्हणतात की ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. त्या स्वरूपाचा इतका भूल भगवंताला पडते. या सद्भक्ताच्या हृदयाची अवस्था अशी काही त्याला भावते. मी बऱ्याचदा म्हणतो की तरुणपणी एखादी मुलगी जशी आरशासमोर तासन तास उभं राहते आणि आपल्या रूपाला विसरून जाते, किती वेळ झाला हे समजून जात नाही तिला, तसं या भगवंताचं आपलं रूप बघण्याची इच्छा तो या संतांच्या हृदयरूपी आरशामध्ये पुरवून घेत असतो. किती काळ तो भगवंत त्या संतांच्या आरशारूपी हृदयामध्ये आपलं रूप निहाळत राहतो हे त्याचं त्याला देखील कळत नाही. ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. तो त्यांना सोडूच शकत नाही. आणि त्यामुळे जनाबाई म्हणते की जनी जाय पाणी आसी मागे धावे ऋषिकेशी. या संतांच्या मागे हा राम धावत राहतो, तो ऋणी होऊन जातो जणू काही त्यांचा. यावरती एक अतिशय सुंदर रूपकात्मक कथा मी आपल्याला सांगतो. एकदा रामराया अगदी आपला अवतार संपवण्याच्या आधी काहीतरी लिखाण करत बसलेले असतात. हनुमंत नेहमीप्रमाणे त्या दरवाजाच्या बाहेर उभा आणि बघताय की रामराया खूप वेळ लिखाण करताय. शेवटी त्याला न राहून त्यांनी आपल्या प्रभूंना विचारलं की प्रभू आपण कसलं लिखाण करताय. तर यावरती राम एक निश्वास टाकत त्याला म्हणतात की अरे, मृत्यू लोकामध्ये खूप लोक रामनामाचं स्मरण करतात बाबा. आता माझं वय होत चाललंय, मला आता आठवत नाही कोण कोण नामस्मरण करतं माझं. असा विचार केला की एक यादी बनवून ठेवावी. आणि हनुमंता, मी ती यादी कशी केली माहितीये का, की जो सगळ्यात जास्त नामस्मरण करतो त्याचा नंबर पहिला. आणि असं करत करत मी सगळ्यांची नावं लिहून काढलेली आहेत. खूप मोठं बाळ तयार झालेलं असतं. संध्याकाळची वेळ होती. हनुमंताला उत्सुकता लागून राहते की आपण आपलं आयुष्यभर इथं प्रभूंच्या चरणी राहिलो आणि मग आपला नंबर कितवा आहे. म्हणून तो संध्याकाळ झाल्यानंतर प्रभूंची आज्ञा न घेताच ती बाळ तपासण्याचे म्हणून त्यांच्या खोलीमध्ये जातो.
आणि ती खोलीमधलं बाळ घेऊन चालायला लागतो. पहिलं पान बघतो तर कोणाचं तरी भलतंच नाव. त्याला वाटतं कदाचित आपल्यापेक्षाही कोणतरी असेल म्हणून दुसऱ्या पानावर आपलं नाव आहे का, तिसऱ्या पानावर, चौथ्या पानावर, सगळी पानं चाळून बघतो, हनुमंताचं कुठं नावच नाही. हनुमंताच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्याला वाटतं की आपण एवढं काळ प्रभूंच्या जवळ राहिलो पण आपण त्यांच्या हृदयामध्ये कदाचित स्थान मिळवू शकलो नाही. आपण जे नाम घेतो ते कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही की काय, असं म्हणून त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्रांची थाप त्याच्या पाठीवर पडते. म्हणतो, काय बघतोयस? तो म्हणतो, तुम्ही म्हणाला ना की तुम्ही यादी केली आहे नामस्मरण करणाऱ्या लोकांची, त्यात माझं नाव कुठे मी बघत होतो. यावरती प्रभू फक्त हसतात आणि म्हणतात की हनुमंता, या यादीमध्ये तुझं नाव नाहीये, तुझं नाव ना दुसऱ्या डायरीमध्ये आहे. असं म्हणून ती एक छोटीशी डायरी ते हनुमंताच्या जवळ देतात. आणि ते म्हणतात, हनुमंत ती डायरी घेऊन स्तंभित होतो. म्हणतो, आता हे कुठली डायरी? तर प्रभूंच्याकडे तो अत्यंत प्रश्नार्थक रीतीने बघायला लागतो. यावरती प्रभू फक्त म्हणतात की हनुमंता, आतापर्यंत तू जी डायरी बघत होता, जे बाळ बघत होतास, त्यामध्ये जी लोक माझं स्मरण करतात त्यांची यादी आहे. आणि ही जी डायरी तुला दिलेली आहे यामध्ये मी ज्यांचं स्मरण करतो त्यांचं नाव आहे. आणि त्यामध्ये हनुमंतानी ते पानं उघडली तर पहिल्या पानाच्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत हनुमंताय नमः, हनुमंताय नमः, हनुमंताय नमः. सदा देव हा ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा. असा हा भक्तीने जो भरलेला आहे, जो प्रेमाने भरलेला आहे, अशा भक्ताचा प्रभू ऋणी होऊन जातो आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशा या हनुमंताचे हे अवतार, असे या हनुमंताचे हे सद्भक्त हे या जगामध्ये धन्य होऊन जातात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.